गाइस, वेलकम टू राहुल शिंदे ट्युटोरियल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सायन्स नेमकं काय ते आपण समजून घेणार आहोत. खूप इम्पॉर्टंट आहे ते, आपल्याला समजणं फार महत्त्वाचे आहे. 10वी पास होऊन विद्यार्थी 11th जातो, 11वी सायन्स घेतो, पण त्याला जो मेन जो पॉईंट असतो, जो बेसिक, ते त्याला दिले जात नाही. खत पाणी ते दिलं जात नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी विद्यार्थ्यांना समजत नाही. त्याच्यामुळे ते सायन्स या फील्डमध्ये खूप मागे असतात. तर हीच पोकळी भरून काढण्यासाठी मी हे लेक्चर तयार केलं आहे स्वतः. जो काही 2013ला मी 11thला ॲडमिशन घेतलं होतं, तिथून जी काही मी स्टडी केली बेसिक मोबाईलच्या माध्यमाने असेल, यूट्यूब, गुगल, त्या एक्सपिरियन्सच्या थ्रू मी सांगत की नेमकं सायन्स काय. वेगवेगळ्या कम्युनिटी असतात. ऑक्सफर्ड एक कम्युनिटी आहे, त्याच्यानंतर स्टॅनफोर्ड आहे अमेरिकेची. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सायन्सला डिफाईन केलं आहे, त्यांनी त्याची व्याख्या केली. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी काय सांगणार नाही की सायन्स नेमकं यालाच म्हणतात. मी फक्त एक्झाम्पल्सच्या थ्रू, माझ्या एक्सपिरियन्स किंवा जे काही मी स्टडी केलं त्याच्या थ्रू काही एक्झाम्पल्स तयार केले स्वतः. हे काही आजचं जे लेक्चर आहे हे मी काही कुठं पुस्तक किंवा गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केलं नाही. मी स्वतः काही एक्झाम्पल्स तयार केले आहेत, एक सिम्पल, म्हणजे ते तुम्हाला समजतील. तर 10वी पास झाल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी 11वी सायन्सला जातो, सायन्सला गेल्यानंतर त्या विद्यार्थीला डायरेक्ट, फॉर एक्झाम्पल, एक झाड आहे आणि ह्या इथं त्याला बसवलं जातं. कुठं? या झाडावर. काय करेल तो? वरती येईल का खाली येईल? वरती जो जाऊ शकत नाही, मग खाली कसं यायचं, तो कोणती फांदी कशी येतो, कसं खालून जर तो चढला असता तर त्याला समजलं असतं की आपण कसं चढलो, मग तो उतरला असता व्यवस्थित. पण त्या विद्यार्थ्याला इथून कसं चढतात झाडावर ते शिकवलं नाही, ते शिकवलं जात नाही. तो जो काय मेन बेस आहे तो शिकवला जात नाही. 11वीत गेला, काही लेक्चर सुरू होऊन जातात. बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, डायरेक्ट चॅप्टर सुरू होतात. ही जी सायन्स एक वेगळीकडेच राहून जातं. ते सायन्सच समजून देत नाही. किंवा ते बायोलॉजी पण असेल, त्याचा जो बेस असतो मेन, तो समजवला जात नाही. 11वीला पहिलं चॅप्टर डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स, प्राण्यांची जैवविविधता, त्याच्यानंतर डायरेक्ट सुरुवात करून घेतात. पण बायोलॉजी म्हणजे नेमकं काय, काय जीवशास्त्र, त्याची डेफिनेशन काय, त्याचा स्टडी कशाचा केला जातो, हे सगळं आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण पाहिलं, तुम्ही पाहू शकता. ओके. तर सायन्स काय, आपण सांगू शकत नाही की सायन्स स्पेसिफिक याला म्हणतात. ईच अँड एव्हरीथिंग इज अ सायन्स. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टची सायन्स आहे. तुम्ही मला पाहत आहात, हे पण एक सायन्स आहे. मी बोलतो आहे, ते पण एक सायन्स आहे. तर एक स्पेसिफिक एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण सायन्स म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, हा एक ह्युमन आहे. ओके. मी बोलत आहे, कशाच्या मदतीने बोलत आहे? हा जो माझा आवाज निघत आहे कंठामधून, कुठून निघत आहे? तर फ्रेंड्स, त्या ठिकाणी एक ऑर्गन असतं. ही आपली इसोफॅगस आहे, अन्ननलिका, आणि आहे व्हॉइस बॉक्स, हे श्वसन नलिका आहे. तर या श्वसन नलिकाला या ठिकाणी एक पोर्शन असतो असा. तर त्याच्याने जो काय आपला आवाज असतो तो निघत असतो. याला लॅरिंग्स म्हणतात. लॅरिंग्स किंवा व्हॉइस बॉक्स पण म्हणतात त्याला. याच्याने आपला आवाज निघतो. मग लॅरिंग्स काय, एक ऑर्गन आहे, एक अवयव आहे. मग अवयव काय, कशाचा पार्ट आहे? झुलॉजी, प्राणीशास्त्र. कशाचा पार्ट आहे? झुलॉजी, प्राणीशास्त्र. प्राणीशास्त्र कशाचा पार्ट आहे? बायोलॉजी. बायोलॉजी कशाचा? जीवशास्त्र. हे कशाचा पार्ट आहे दोघी? बायोलॉजी कशाचा पार्ट आहे? हा आहे सायन्स. आपण जे बोलतोय तो त्या ऑर्गन आहे, त्याच्यात पण सायन्स आहे. पण मी बोलतोय पण कशाच्या माध्यमाने बोलतोय?
कशामुळे बोलतोय? ती आहे एनर्जी, ऊर्जा आहे ना आपल्यामध्ये, त्याच्यामुळे बोलतोय ना आपण. तर एनर्जीमुळे बोलतोय. एनर्जी काय, कशाचा पार्ट आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र. कशाचा पार्ट आहे एनर्जी? जी काही ऊर्जा आहे ती भौतिकशास्त्राचा पार्ट आहे. मग फिजिक्स कशाचा पार्ट आहे? सायन्स. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स. तसंच मी बोलतोय, मी या ठिकाणी बोलतोय जोरजोराने, आरोळ्या थोडी मारत आहे. स्पेसिफिक कॅमेरा ठेवला आहे समोर, एक डिस्टन्स आहे, त्याच्या पद्धतीने बोलतोय मी. त्याला पण काय म्हणतात? डेसिमल पॉईंट. काय म्हणतात? डेसिमल. एक परफेक्ट स्पेशल एक डेसिमलच्या एक मात्रा असते बोलण्याची. एक स्पीकर असतात वेगळे, त्याचे वेगळे किती आवाज यायला पाहिजे त्याचा किंवा काय असेल ते सगळं स्पेसिफिक तिथं बसवलेलं असतं. त्याला म्हणतात मी जो बोलतोय तो आहे डेसिमल पॉईंट. मग डेसिमल पॉईंट कशाचा पार्ट आहे? डेसिमल पॉईंट इज द भौतिकशास्त्र, फिजिक्स. आता मी जो कॅमेरा आहे तो कशाचा पार्ट आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र. हे तर आहे, मी बोलतोय एनर्जी आहे. पण एनर्जी कुठून मिळते? ती कशी जनरेट होत आहे, कुठून निघत आहे, काय कारण आहे त्याचं? काहीतरी लागतं ना. जर गाडी असेल तर गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागतं आपल्याला, त्याच्यानं ती चालेल ना. मग शरीर पण चालतंय कशामुळे, बोलतो कशामुळे? तर शरीरमध्ये काही आपले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्या माध्यमाने आपण बोलत आहोत. फॉर एक्झाम्पल मिनरल्स, एन्झाईम, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर आहेत विटॅमिन्स, जीवनसत्व. खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो. त्यांच्याने आपले जे काही एनर्जी आपल्याला मिळत असते. हिमोग्लोबिन आहे, ब्लड आहे. ब्लडपासून मी आपल्याला, ब्लडशिवाय आपलं शरीर चालू शकत नाही. तर हे काय आहेत? हे आहेत ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. काय हे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत. ओके. मग ऑर्गॅनिक मॉलिक्युल कशाचे पार्ट आहेत? शरीरामध्ये जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत आपल्या शरीरामध्ये, मिनरल्स, एन्झाईम, जे काही जीवनसत्व असतील, कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर ग्लुकोज आहे. याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, खास करून ग्लुकोजमुळे. हा कशाचा पार्ट आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कशाचा पार्ट आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाचा पार्ट आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री. काय ते ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स पार्ट? काय ते ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत हे सगळे. ते पार्ट कशाचे आहेत? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात ते. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाची ब्रांच आहे? केमिस्ट्री. हातामध्ये आज कडू आहे, हा चोक आहे माझ्या हातात, हा कशाचा पार्ट आहे? हा पण ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सने तयार झालेला आहे. कुठं तयार झाला आहे? इंडस्ट्रीमध्ये. कुठं? इंडस्ट्रीमध्ये, एका कंपनीमध्ये तयार झालेला आहे. मग हा पार्ट कशाचा आहे? इंडस्ट्रियल केमिस्ट्री. कशाचा पार्ट आहे? इंडस्ट्रियल केमिस्ट्री. मग इंडस्ट्रियल केमिस्ट्री कशामध्ये येतं? केमिस्ट्री. स्पेसिफिक ब्रांच आहे इंडस्ट्रियल केमिस्ट्रीची. मग इंडस्ट्रियल केमिस्ट्री कशात येते? केमिस्ट्री. मग हे काय? ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे पार्ट आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. हे पण केमिस्ट्रीचे पार्ट आहेत. मग हे सर्व काय?
ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स. केमिस्ट्री हे पण एक ब्रांच आहे. तसंच खूप काही गोष्टी आहेत. आपण हे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होत आहेत शरीरामध्ये. कशाच्या मदतीने तयार होत आहेत? काहीतरी आपण कंजम्पशन करत आहोत, काहीतरी खात आहोत ना आपण. दूध आहे, दूधपासून आपल्याला कॅल्शियम मिळते. खूप काही गोष्टी आहेत अशा वेगवेगळे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आपल्या शरीरामध्ये तयार होते. कशामध्ये? प्लांट्स पासून मिळतात ना आपल्याला काही गोष्टी, खूप जीवनसत्व वगैरे जे काही भाजीपाला असतो प्लांट्स पासून मिळतात. मग प्लांट कशाचा पार्ट आहे? प्लांट्स, वनस्पती, पार्ट ऑफ बॉटनी. वनस्पती शास्त्र कशाचा पार्ट आहे? बॉटनीचा पार्ट आहे. वनस्पती शास्त्राचा पार्ट आहे प्लांट्स. मग वनस्पती शास्त्र कशाचा पार्ट आहे? बॉटनी. बॉटनी इज अ पार्ट ऑफ द बायोलॉजी. कशाचा पार्ट आहे? बायोलॉजीचा. बायोलॉजी कशाचा पार्ट आहे? बायोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. काय आहे बायोलॉजी? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. मी बोलतोय, हाताची मूवमेंट करतोय, लिहितोय, हे कशाच्या मदतीने? काय आपल्या शरीरात? आपल्या शरीरात आहेत बोन्स, हाडं. जे आपल्या शरीरात जर हाडं नसते ते आपण मुवमेंट केली असते, खाली सरपडून चाललो असतो लिस्ट सारखा. या हाडांमुळे आपली मुवमेंट होते. माझी मानेची मुवमेंट होत आहे. याच्यामध्ये काही वर्टेब्रल कॉलम आहे, स्पायनल कोड आहे. हे वर्टेब्रल हाडांचा जो काही सांगडा आहे, आपल्या पाठीच्या कणा आहे, त्याच्यामुळे आपली मुवमेंट होते, पाठीची, हाताची मुवमेंट. हे काय? स्केलेटन आहे आपलं. काय आहे? स्केलेटन आहे. एक मानवी हाडांचा सांगाडा आहे. आपण हे थोडं डस्ट करून घेऊ, पुसून घेऊ. काय? मानवी हाडांचा सांगाडा आहे आपल्या शरीराचा, बोन्स. हे काय आहेत? मग बोन्स आहेत आपल्या शरीरात, हाडं. काय? हाडं आहेत. हे बोन्सचा स्टडी एक स्पेसिफिक ब्रांचमध्ये केला जातो मित्रांनो. तिचं नाव आहे ऑस्टिओलॉजी. ऑस्टिओलॉजी ही जी ब्रांच आहे तिच्यात स्पेसिफिक हाडांचा स्टडी केला जातो. एक ब्रांच आहे खूप मोठी. तसे जे काही जॉईंट्स आहेत हाताचे, कॉक्रोच असतात, त्याच्यानंतर काही विंचू वगैरे असतो, त्यांच्या याचे काही जॉईंट्स असतात, त्यांना एक स्पेसिफिक ब्रांचमध्ये टाकलं आहे, आर्थ्रोपोड्समध्ये. हे काही जॉईंट्स असतात आपल्या हाताचे, हे काही जॉईंट्स आहेत. यांना एक स्पेसिफिक ब्रांचमध्ये यांचा स्टडी केला जातो. तिचं नाव आहे आर्थ्रोलॉजी. आर्थ्रोलॉजी. तुम्ही जाहिरात पाहिली असेल, डॉक्टर ऑर्थो म्हणून. जे काही गुडघे वगैरे दुखतात किंवा हाडांचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी ती मेडिसिन आहे, डॉक्टर ऑर्थो म्हणून. तुम्ही पाहिलंच. मग हे काय? ह्युमन स्केलेटन आहे. मग हा पार्ट कशाचा आहे? बोन्स. पार्ट ऑफ झुलॉजी. पार्ट ऑफ झुलॉजी, प्राणीशास्त्राचा पार्ट आहे. झुलॉजी कशाचा पार्ट आहे? झुलॉजी पार्ट ऑफ द बायोलॉजी. अँड बायोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स. खूप काही गोष्टी आहेत आपल्या शरीरामध्ये. काही रक्त आहे, ब्लड आहे, हिमोग्लोबिन वगैरे असतात, रक्त चेक करतात, हिमोग्राम काढतात. खूप काही गोष्टी बायोलॉजीमध्ये. फिजिक्समध्ये E=mc² आहे. आईन्स्टाईनने त्याचा शोध लावला आहे. त्याच्यानं निकोला टेस्लाने AC इलेक्ट्रिसिटी आपल्यासाठी शोधून काढली. गरिबांच्या घरात आज लाईट जात आहे. अल्टरनेटिंग करंट. एक पिन खोचली गेले त्याला 3 पिन, डबल पिन, ते काय अल्टरनेटिंग करंट आहे. डायरेक्ट करंटवर थॉमस एडिसनने काम केलं होतं. ती फक्त मोटर चालवणे, बल्ब लावणे याच्यावरच सीमित होती ती फक्त. त्याचंही काम निकोला टेस्लानेच केलं. खूप काही गोष्टी सायन्समध्ये समजून घेण्यासारखा. खूप जुनं, हजारो वर्षापूर्वी सुश्रुत म्हणून एक व्यक्ती होऊन गेले, महर्षी सुश्रुत, हिंदू. त्यांनी सुश्रुत संहिता म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिला. त्याच्यात त्यांनी 120 वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात, त्याचा शोध लावला. त्याने ऑपरेशन करतात, शल्यचिकित्सा म्हणतात त्याला. खूप काही गोष्टी आहेत. 360 एकूण थेरपी असतात शल्यचिकित्सा. त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये. महर्षी कणाद आहे, निकोलस कोपर्निकस, आर्यभट्ट, चाणक्य,
लिओनार्डो दा व्हिन्सी, खूप महान महान व्यक्ती आहेत या जगात, पण आपल्याला त्यांना माहीत नाही. आपण स्पेसिफिक वेगळी गोष्टीला आज महत्त्व देतो आहोत. जी काही 50-60-70 वर्षापूर्वी काही गोष्टी घडल्या त्यालाच आपण महत्त्व देत आहोत. पण आपण जर मागे गेलो, इतिहासामध्ये गेलो, तुम्ही जर इतिहासाचे जर अभ्यासू असाल तर सहस्त्रचक्र म्हणून एक पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकतात. खूप सुंदर बुक आहे ते माझ्याकडे पण आहे. ते सहस्त्रचक्र म्हणून त्याच्या एकूण 1000 वेगवेगळ्या व्यक्तींची इन्फॉर्मेशन दिली त्याच्यात, महान व्यक्तींची. ते तुम्ही वाचू शकतात. वेगळे पुस्तकं असतात, बुक्स असतात. सायन्सचं स्टडी करायचे असेल तर स्वतःला सायंटिस्ट समजायचं. मी सायंटिस्ट आहे. विचार करायचा, हायपोथेसिस करायचे, परिकल्पना करायच्या, वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स करायचे, एक्सपेरिमेंट करून पाहायचे. स्पेसिफिक मोबाईलमध्ये खूप काही गोष्टी आहेत आज. तर तुम्ही म्हणा माझ्याकडे पुस्तकं नाही, काय नाही. मोबाईलमध्ये खूप काय आहे, पण ते शोधायला पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे. पिक्चर वगैरे हे पाहणं वेगळं आहे. मी पिक्चर पण पाहत नाही, काहीच पाहत नाही. फक्त आपल्याला स्टडी मोबाईलवर काही ना काही इन्फॉर्मेशन गोळा करणं. यूट्यूब चॅनल, आपलं एक दुसरं चॅनल पण आपण ओपन केलं आयराणी भाषेमध्ये, खानदेशातील मुलांसाठी. काही आदिवासी मुलं असतात, त्यांना आयराणी भाषा समजते, मराठी समजत नाही. त्यांच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतील त्या जेणेकरून कशा कंप्लीट होतील तेच त्या लेक्चरमध्ये मी त्याच्यात सांगितलं आहे. खूप काही गोष्टी आहेत. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट आय से इन दिस लेक्चर. तुम्ही समजून घेतलं असेल, रेकॉग्नाईज केलं असेल तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर. मी अजून क्वालिटी वाढवेल माझ्या चॅनलची. सुरुवात 3 वर्षापूर्वी केली. खूप अडथळे येतात जीवनामध्ये. तर आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा, शेअर करा ज्यांना गरज असेल त्या हे लेक्चर म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, जे आज 11वीमधून 10वीमधून 11वीमध्ये जात आहेत. खूप इम्पॉर्टंट. 24 कॅरेट 24 कॅरेट सोनं आहे. पण समजणाऱ्याला समजेल, कारण की मी एकाच लेक्चरमध्ये सर्व काही मी समजून सांगितलं आहे. हे कोणत्याच शिक्षक सांगत नाही. आतापर्यंत यूट्यूबवर कोणी असं इतकी डिटेलमध्ये एकच लेक्चरमध्ये काही 15-20 मिनटामध्ये कोणीच सांगितलं नसेल. खूप मेहनत घेतली मी या लेक्चरवर. प्रिपेसला दिसतं फक्त, त्याच्या बॅकग्राऊंडला जी मेहनत असते ती वेगळी असते. पण तुमच्यासाठी करेल मी मेहनत. समजून घ्या जे काही लेक्चर असेल. थँक्यू सो मच.